पुऱ्या महाप्रसादीसाठी जे पुऱ्या बनवणार आहे त्याचा काय बोलले। नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही चाललेलो आहोत सावंतवाडी, मौजे सावंतवाडी। आज सर्वात मोठा प्रोग्राम असतो। हा दिनांक 12/5/2025 सत्यनारायणची महापूजा आणि साईबाबा भंडारा आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम असतात या दिवशी। तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही चाललेलो आहोत। सोबत फॅमिली आहे, येत आहे। फायनली आम्हाला लिफ्ट मिळालेली आहे आणि आम्ही आता या पुढचा प्रवास या ट्रकने करणार आहोत नागपूर टू सावंतवाडी। गरमीचे दिवस आहेत आणि याची अत्यंत गरज होती। गावामध्ये गाड्यांची सध्या शॉर्टेज चालू आहे। घरची गाडी बाहेर गेलेली आहे, त्या कारणानं आम्हाला या ट्रकची लिफ्ट घ्यावी लागली। ट्रक ड्रायव्हर भाऊ आणि हा आमचा रस्ता, जंगलातील वाट बघू शकता। इकडे मायनिंगचं काम चालू होणार आहे थोड्या दिवसात, ऑलमोस्ट झालेलं पण आहे। हे आमचे हिरवगार डोंगर। चला दादा, बघा इथे तयारी चालू आहे। डेकोरेशन करत आहेत, गेट सजवत आहेत आणि आम्ही आता फायनली उतरलेलो आहेत मौजे सावंतवाडी, जिथे हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे। जोरदार तयारी चालू आहे। आम्ही चाललो आता गावामध्ये। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे माझ्या घरी सासूरवाडीमध्ये। आपण इकडे बच्चा कंपनी सर्व रायडर झालेले आहेत। हा ही सर्वात मोठी रायडर आहे आमचा साऊ। बायको 2-2 कप हातामध्ये, एक तोंड धुवायला। हे आमचे साडूबाई मोठे, या ताई, आणि ते बरक्या फणसाची मेजवानी चालू आहे। फक्त दोघेच खातायत ना। काका नमस्कार। चला घरात जाऊया। इशोक इकडून काळो घेते हे आमची बच्चा वाटे। हे रायडर, हो रायडर, पूजेला आला बेटा, तू पूजेला आला, पूजेला आला, पालखी सोहळ्याला आला साईबाबाच्या। हो घे रे, बरका फणस आहे, खा लवकर का। काकी पण आल्यात आमच्या। काका तुम्ही का कोपऱ्यात बसलेत? चला फणस खायला या लवकर या। हे चालवता येते की नाही? हे आमचे रायडर आहेत एक एक। अरे ऑन हो जा, ऑन हो जा, गाडीचा स्टार्ट कर। तुझं मला तुम्ही कोसाल जेवण हे तू पाठीकडे या। हिलाच आपण कापायची आज। याला थोडा उशीर झालेला आहे। सत्यनारायणची महापूजा संपलेली आहे आणि आता आरती चालू आहे। तर आरतीचा प्रोग्राम अटेंड करायला चाललेलो आहोत। Thank you.
इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे. बघूया आपण इकडे काय काय बनवलं आहे महाप्रसादीसाठी. पुलाव आहे, कुर्मा आहे, पुरी, पुलाव, कुर्मा, पुरी, गुलाबजाम, पापड, लोणचं. ओके. इथे पुलाव बनवलेला आहे महाप्रसादीसाठी. हे गुलाबजामुन, हे काय बनतंय कुर्मा, कुर्मा बनतो इकडे. आणि इकडे मला वाटतं नाश्त्याला बनवलेलं नाही, पोहे नाश्त्याला बनवलेले. आणि इकडे या ताई पुऱ्यांची तयारी करतायत. असा हा आमचा या महाप्रसादीचा बेत असणार आहे. साई भक्त आहेत ते पालखीची सजवत आहेत. हे आमचे भाऊजी आहेत इकडे. हे दुसरे भाऊजी जेव्हा आपण आलो त्या गेटवरती काहीतरी सजवत होते आणि आता इथे पालखी सजवताना दिसत आहेत. काय काय बोलले. बघा बघा सर्व काही करताना इथे साई भक्त दिसत आहेत आपल्याला. आणि थोड्या वेळात पालखी महोत्सव चालू होणार आहे. आता आरतीचा कार्यक्रम संपलेला आहे. महाआरतीचा कार्यक्रम संपलेला आहे. आता यापुढे कार्यक्रम कसा होणार आहे ते आपण बघूया या व्हिडिओद्वारे. सध्या तर महाआरतीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि महाआरती घेण्याचं भाग्य पण लाभलेलं आहे मला. तर बघूया ह्या पुढचा कार्यक्रम कसा होणार आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये राहत. एक एक पाहुणे आलेले आहेत. हे आमची लाडकी काऊ इथे आलेला मोबाईल घेतलास तो. मोबाईल घेतलाय. सत्यनारायणाची महाआरती झाल्याच्या नंतर आता श्री साईबाबाची महाआरती चालू झालेली आहे. तर ती महाआरती मी दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. म्हणजे मांदिवली सावंतवाडीच्या महिला जे महाप्रसादीसाठी ज्या पुऱ्या बनवणार आहेत त्याचा काय बनवत आहे. जो महाप्रसादीसाठी पुऱ्या बनवण्याचा कार्यक्रम इथे चालू आहे. संपूर्ण मौजे मांदिवली महिला मंडळ इथे कामाला लागलेले आहेत. आमच्या ताई क्रिकेटवीरांनी प्रथम 2025चा प्रथम पारितोषिक पटकवलेला आहे. त्याची भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला इथे पूजेच्या समोर ठेवलेली आहे. छान सुंदर असा मकर सजवलेला आहे. आणि सासूबाई इकडे आहेत. मदर्स डे सेलिब्रेट करताना आपल्याला दिसत आहेत. आई तुम्हाला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा कार्यक्रमासाठी खास साड्या दिलेल्या आहेत. बोल तू काय. हा बोल ना आता. ह्या साड्या मॅचिंगच्या आहेत. आता सगळे मॅचिंग करून हळदी कुंकूसाठी जायचं आहे. ओके बघा हळदी कुंकूसाठी एक मॅचिंग आपल्याला दिसणार आहे या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये. चला बघूया आपण. तर महिला मंडळ एक मॅचिंगमध्ये कशा दिसतात सर्वजणी त्या. हो जी भाऊजींचं आगमन होत आहे. मोठ्या डान्समध्ये ते त्यांनी एंट्री केलेली आहे. काय बोलताय तुम्ही काय बोला. नमस्कार. आज आमच्याकडे साई भंडारा आहे. तर तुम्ही आले आमच्याकडं तर हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि काय व्हिडिओ तुम्ही काढणार आहोत ते पाठव. दुसरी गोष्ट आता आपला प्रोग्राम चालू आहे. कोणता प्रोग्राम चालू आहे. आपले संगीत खुर्ची वगैरे
हे ते आपलं नंतर मग जेवण, नंतर मग साई भंडारा काढणार आहोत आम्ही. पालखी मिरवणूक, साईबाबाची पालखी मिरवणूक. त्याच्यानंतर मग आपलं बस एवढंच, दुसरं काय नाही. बघा भाऊजींनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. चला धन्यवाद भाऊजी तुमचे. ओके ओके. कोणता कार्यक्रम असला तर दोन्ही माणसं भेटतात, एक ओळख होते. एवढंच या कार्यक्रमाचं महत्त्व आहे. ते थोड्याच वेळात लहान मुलांच्या स्पर्धा चालू होणार आहेत. त्याचबरोबर मोठ्या मुलांच्या स्पर्धा चालू होणार आहेत. तर बघूया स्पर्धेचा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडतो. चला चला बघूया बघूया कोण पळत आहे, कोण धावत आहे. बालिका बा थांबा जरा, आमच्या जरा म्युझिक सिस्टमचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जरा वेळ घेतो मी. तांत्रिक अडचण. ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी देणगीरूपात हातभार लावला आहे त्या सर्वांची नावं या फलकावर आपल्याला फक्त चालायचं नाही, नाचायचं, धावायचं. चला कोण खुर्चीचा मान मिळवता मान पटकवतो आणि जवळ धावण्यासाठीचा प्रयत्न आणि मला जातो छोटी बात झालेली आहे. काय करायचं चला चला लवकर. चला घरची मंडळी तयार झालेली आहे. येस खाऊ. बघा सर्वजण रेडी होऊन चाललेले आहेत हळदी कुंकूच्या प्रोग्रामसाठी. सर्वात मोठा असा प्रोग्राम, एक मॅचिंग मध्ये सर्व महिला मंडळ रेडी आहेत. बायको आणि मुलगा सत्यनारायणचे दर्शन घेते वेळी आपल्याला इथे दिसतात. आमच्या रेशमाताई आणि माय फेवरेट काऊ.
या आहे ताई आमच्या तीर्थ वाटतायत आम्हाला. काकींच्या हातामध्ये प्रसाद आहे, सत्यनारायणाचा प्रसाद. तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी साई भक्तांना सांगितलेलं आहे. त्यानंतर महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्या साईबाबाचे दर्शन घेताना बहीण भाऊ संयुक्त सत्कार करणार आहोत. रावतोली कोंडवाडी ग्रामस्थ मंडळ मी विनंती करतो अध्यक्ष दशरथ महाराज यांना की आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ माना त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. मंडळ कोंडवाडी यांच्यातर्फे आपल्याला सत्याचे आपण इथे बघू शकता महाप्रसादाचा लाभ घेताना साई भक्त प्रसादाचा लाभ घेताना इकडे आपल्याला दिसतंय सर्वजण. जेवणाकडे लक्ष द्या. प्रेमीला आणि म्हणजे दीप्ती ते आपल्याला दिसतंय रावतोळ ग्रामस्थ मंडळ बच्चूभाई उमणे ना संस्थापक तीर्थप्रसादाचा लाभ घेतोय. नमस्कार मंडळी. माझे सासरे तीर्थप्रसादाचा लाभ घेताना उपाध्यक्ष सुरेश शिपळ याला विनंती की त्यांचा सत्कार करावा. थोडा मागे या. हे चॅनल वाले आता महिला ज्या प्रोग्रामची वाट पाहत होती आतुरतेने, त्यांचा महिलांचा हळदी कुंकूचा प्रोग्राम आता चालू होणार आहे. तर बघूया आपण हा प्रोग्राम काय विशेष आहे या महिलांसाठी. या हळदी कुंकूच्या प्रोग्राममध्ये सर्वात मोठा कार्यक्रम इथे चालू होतोय, महिलांचा हळदी कुंकू. या खास कार्यक्रमासाठी एक मॅचिंगची साडी नेसलेली आहे सर्व महिला मंडळ. खास एक शोभा वाढवण्यासाठी एक मॅचिंग केलेली आहे. नमस्कार. ऐका सगळ्यांनी जरा सुस्वागतम. आज या ठिकाणी सत्यनारायणाचे महाराज आयोजन केलेले आपण या ठिकाणी सर्व महिला मंडळ उपस्थित राहिल्याबद्दल सावंतवाडी महिला मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. भगिनींनो, हळदी कुंकू आपल्या स्त्रियांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला काय मी थोडक्यात माहिती सांगणार आहे की आपण हळदी कुंकू साजरा करतो. कोणाला माहिती आहे का काय करतो म्हणून? तर हळदी कुंकू हे अतिशय सौभाग्याचे क्षण आहे. हळदी आणि कुंकू आपण का होतो? तर हळदी कुंकू देवाला जातात तसं आपल्याला सुद्धा व्हायला लागतं. सुरुवात करा तुम्ही. भगिनींनो, हळदी कुंकू देवाला केलं जातं आणि आपल्याला सुद्धा दिलं जातं. हळदी कुंकूचं माझं आपण एक लक्ष्मीगण स्त्री देवता आहे का, ज्या ठिकाणी भगवंताला पोचतात त्या ठिकाणी आपल्याला स्त्रीला पोचण्यासाठी त्यांनी आपली निर्मिती केली. मग तसंच हळदी कुंकू देवाला वाटतं सुद्धा आपल्याला सुद्धा वाटतं. हळदी आणि कुंकूचा अर्थ काय? तर हळद ही हळकुंडापासून बनवलेली असं माहिती ना. हळदीमध्ये काय असं पण आपल्याला जर एखाद्या ठिकाणी लागलं तर काय करतो आपण? हळद आणि पट्टी लावतो. म्हणजे हळदीमध्ये असं जर
देवतर बघा निसर्गाने आपल्यामध्ये देवतेचं रूप केलं. स्त्रीमध्ये घरामध्ये आपण सुख शांती समृद्धी लाभण्याचं भाग्य आपल्या कशामध्ये असतं? स्त्रियांमध्ये असते. घरामध्ये किती वातावरण जरी तुमचं गरम असतं तर भांडाभांडीच असतं तर स्त्रीने काय करायचं असतं? शांतता राखायचं असतं. त्या शांततेमध्ये सर्व आपल्या स्त्रीचा मान सन्मान आतमध्ये असतो. तो सहन करण्याची शक्ती असतं. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्यामध्ये घरामध्ये शांतता राखण्याचं काम आपण करत असतो. मी छोटासा हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्यासमोर गाणं सादर करणार आहे. चला या बगिरीनो या हळदी कुंकू लोटाया हळदी कुंकू लोटाया मंगल गौरी देवी माऊ नवसुमने तिजला नाव आरती सुमंगल करूया चरणी स्वशिर नमवूया. चला या बगिरीनो या हळदी कुंकू लोटाया हळदी कुंकू लोटाया मंगल गौरी देवी पाव नवसुमने तिजला भाव आरती सुमंगल करूया चरणी स्वशिर नमवूया. चला या बगिरीनो या हळदी कुंकू लोटाया हळदी कुंकू लोटाया. पतिविण दैवता अनंत जगती व्यासाईशी प्रभूची स्वरूपी सौभाग्या परती गगनराया हळदी कुंकू लोटाया हळदी कुंकू लोटाया. चला या बगिरीनो या हळदी कुंकू लोटाया हळदी कुंकू लोटाया. धन्यवाद. बोला काय बोलताय? आता काही नाही बोलत. सर्वात मोठा कार्यक्रम आहे आपला आज आपल्या गावामध्ये सर्वात मोठा प्रोग्राम आहे त्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या गावामध्ये आता साहेबांचा भंडारा झाला आणि आता हळदी चालू आहे आणि आम्ही मजा खूप करतो. आपल्या वयामध्ये सगळे मिळून मिसळून सगळे कार्यक्रम करतो. आम्हाला खूप मजा येते. धन्यवाद धन्यवाद. नाही भेटून दे वर्षांनी एकदा नको पाय. आमच्या ताई ज्या प्रोफेशनली शिक्षिका आहेत त्यांनी हळदी कुंकूचं महत्त्व सांगितलेलं आहे की स्त्रियांसाठी हळदी कुंकूचं काय महत्त्व आहे. मला पण आतापर्यंत माहिती नव्हतं पण आमच्या ताईंनी जी इन्फॉर्मेशन दिली ती खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. त्याचा संपूर्ण स्त्रियांना कुठेतरी फायदा होईल आणि या हळदी कुंकूच्या निमित्ताने एक त्यांनी सुंदरचं गाणं जाऊ नका. ज्या मावशी काकी ज्या आल्या आहेत त्यांनी कृपया हळदी कुंकू याच्याशिवाय जायचं नाहीये. बोलू का? यावर्षी आम्ही एक कार्यक्रम महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवला होता पण तो करता आला नाही, राहून गेलाय. पुढच्या वर्षी तो कार्यक्रम करायचा आम्ही निश्चित केलेला आहे. तो कार्यक्रम असा आहे महिलांसाठी, जसं तुम्ही संगीत खुर्ची खेळता तिथे कोणाला एक दोघींना बक्षीस मिळतं तसाच एक कार्यक्रम असा आहे. तुम्ही हे टीव्हीवर पाहिलं असेल आदेश बांदेकरचा होम मिनिस्टर त्याच धर्तीवरती
पण आदेश बांदेकर हा घरोघरी जाऊन करत असतो आणि सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम होतो. त्याला वहिनी साहेब म्हणून असं नाव आहे. तर वहिनी साहेब म्हणजे त्याला पैठणी दिली जाईल, कळलं. तर वहिनी साहेब म्हटल्यानंतर ते भाऊजी पण आले त्याच्याबरोबर, त्यांनाही हजर राहणे गरजेचं आहे. वहिनी साहेब वहिनी आणि भाऊजी दोघे असणार. भाऊजींचं तिथे काम नसेल पण तिथे थोडा वेळ त्यांच्या समोर उभं राहावं लागेल. हा कार्यक्रम असा असेल, तुमची पहिल्यांदा परिचय करून दिला जाईल. ज्याने त्यांनी आपला परिचय करून द्यायचा. तुमचं बाहेरचं नाव विचारलं जाईल, सासरचं नाव विचारलं जाईल आणि ते त्याच्यानंतर तुम्हाला ठोकाणा घेतला जाईल. आणि नंतर मध्ये काही गेम्स असतील, जसे आपण संगीत खुर्ची करतो ना, तसे थ्रोइंग द बॉल किंवा आणि किंवा एका वेळेला 10 मेंबरच्या पेटवणं वगैरे ते डोक्याचं असं काहीतरी कार्यक्रम असतील. त्याच्यात तुम्हाला प्रत्येकीला गुण दिले जातील, म्हणजे मार्क दिले जातील. ते मार्क शेवटी कोणाला जास्त मिळतील ती पैठणीची मार्किंग ठरेल. आणि का त्याच्यामध्ये आता पैठणी म्हटली तर कमीत कमी 4,500ची साडी असेल. ती जी काय गोट्या किंवा संगीत खुर्ची करून मिळणार नाही. त्याला तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मेहनत अशी आहे की तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. त्या प्रश्नाला तुम्हाला मार्क असतील, ते मार्क मिळून तुम्हाला ती पैठणी मिळेल. असा कार्यक्रम आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे, करू शकू का कोणाला? तुम्ही पार्टिसिपेट करत असाल, काही कमीत कमी 10-15 तरी महिला तयार असल्या पाहिजे करायचं म्हटलं तर. सहभाग सगळ्यांचा घ्यायचा. सहभाग सगळ्यांना सहभाग आहे. तुमच्यापैकी कोणी भाग घेतलाय का या मजामध्ये, या पार्टीत? हा, तुम्ही कोणी घेतलाय का? मला माहिती आहे ना. आपल्याकडे एक आहे अर्णवी अविनाश शिकवण, तिने पार्टिसिपेट केलेलं आहे, तिला बक्षीस मिळालं आहे. ती तुम्हाला थोडं सांगेल का? ये आता मी सांगितलं त्याच्यापेक्षा आणखी काय आहे का? सांग ना. हा काही नाही, फक्त आपण आपले मिस्टर असतात आणि ते आपल्याला विचारणार काही प्रश्न असतील तर आपल्याला फक्त उत्तरं द्यायचे. आणि जर आपण जिंकलो तर ते अजून 2 गेम्स लागतात. त्याच्यात मध्ये आपण जिंकलो तर आपण विनर असतो. खूप इझी आहे, खूप सोपं आहे. करणार असाल तर आपण हो बोलूया. त्याच्यामध्ये एकच विनर असेल तो पैठणी मिळेल. पण त्याच्याबरोबर जे आले असतील 3 किंवा 4, फर्स्ट रनर, तिसरं थर्ड रनर वगैरे त्यांनाही बक्षीस दिली जाते. 4 किंवा 5 रनर त्यांना वेगळं असतील. पण पैठणी साडी एकच असते. साडी एकच काढायची तुम्हाला आणि 2 उपविजेते काढायचे. आहे ना तयारी सर्वांची? काका मी काय बोलतोय, आता एवढा मोठा प्रोग्राम झाला पण एका पण महिलाने नाव नाही घेतलं. कोणाला तरी नाव घ्यायला सांगा आता. हा, दुकानं घ्यायचं आहे. 5 महिला ते तयार असतील. त्यांनी एका सांगितलं की 5 चलिए ये बेट फटाफट मंगळसूत्राच्या 2 वाटा, एक सासरची फूल, एक बाहेरची फूल. मिनित्रावांचं नाव घेते आज तुमच्या सर्वांचा मान राखून. वा वा, मस्त नाव घेतलं. नमस्कार सगळ्यांना. आज गरज माझगरा चौथी, ओंठीवर कुंटी, कुंटीवर घड्याळ, घड्याळात वाजला 1. शरद पवारांचं नाव घेते शिबिरांची रेट. साडी घालते फॅशनची, पदर घालते साधा, रमेशराव माझे श्रीकृष्ण, मी त्यांची राधा. अरे वा, आणि बाबा परिवार साक्षरची अतिरावची पूजेच्या दिवशी. इकडे चांदीच्या ताटात पिकलेली केली, रवरावांचं नाव घेत आहे सत्यनारायण पूजेच्या वेळी.
चला आणि कोणाला घ्यायचं नाव? या इकडे इकडे हो, या ताई ना द्या. घ्या घ्या घ्या. काय करू नको नाव घे. हातामध्ये भरला हिरवा चुडा, हातामध्ये भरला हिरवा चुडा, प्रकटनामध्ये नाव घेते दस्तामध्ये सोडा. मावशीला द्या, या मावशीला द्या, या मावशीला द्या. 2 मिनिटं घ्या, आठवा. हा घ्या घ्या घ्या. मंगळसूत्राच्या वाट्या 2, सासरची फूल, एक मायाची फूल, आणि दसऱ्याचं नाव घेते म्हटल्याची शोध. अरे वा. मळ्यात जयश्रावांचे नाव घेते मंगळसूत्र माझ्या गळ्यात. काळे मणी, पतीची खून, अनंतरांचं नाव घेते सावतांची सून. हो, ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड. नाही माईक आहे आमच्याकडे. अरे वा. मग आज तर घेतलाच पाहिजे ना. चला तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चालेल चालेल. एक पाय तळ्यात नजर केली. संसाराची साठा पती पत्नी साठ होती आणि देवाचे नाव घेते सत्यनारायण महापूजेच्या दिवशी. कुंकूचा प्रोग्राम संपलेला आहे इथे. महिलांनी अतिशय सुंदर अशी नावं घेतलेली आहेत. संपूर्ण मजा आलेली आहे. काही शिकण्यासारखं पण मिळालं आहे या हळदी कुंकूच्या प्रोग्रामद्वारे. आणि आत्ता सर्वात मोठा प्रोग्राम आणि ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे श्री साईबाबा पालखी मिरवणूक सोहळा